ठरलं तर मग मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता प्रतिमाला सायली जेवण्यासाठी आग्रह करत असते. तेव्हा आता प्रतिमा जेवायला नकार देते. सगळ्यांच्याच नजरा आता प्रतिमावरती रोखलेल्या असतात. सगळेच जण आता तिथे जेवायला बसलेले असतात, परंतु प्रतिमा जेवत नाहीये म्हणून कोणीच जेवत नसतं. तर सायली जेव्हा अर्जुनकडे पाहते त्यावेळी अर्जुन आता इशारा करतो. तर सायली त्यानंतर स्वतः आता एखाद्या लहान मुलासारखं प्रतिमाला घास भरवायला लागते. सर्वच जण आता कौतुकाने सायलीकडे पाहत असतात. तेव्हा प्रतिमा आता सायलीच्या हातून जेवतेही. तर इकडे आता प्रियाला खूप मोठा धक्काच बसतो. तर त्यानंतर प्रतिमाने जेवायला सुरुवात केल्यानंतर सर्वच जण जेवायला लागतात. तर पुन्हा यांच्या डोळ्यांमध्ये सायलीची ती प्रतिमाबद्दलची ओढ, माया, प्रेम बघून अश्रू आलेले असतात. सायली परत प्रतिमाला घास भरवणार तेव्हा आता प्रतिमा सायलीला थांबवते आणि स्वतः जेवायला लागते. आता स्वतः प्रतिमा आता हळूहळू का असेना परंतु सर्वांसोबत मिसळते आहे हे पाहून सायलीलाही बरं वाटतं. रविराजची मात्र सायलीवरून नजरच हटत नसते. रविराज आता खूप कौतुकाने सायलीकडे पाहतात. तर इकडे आता नागराज इन्स्पेक्टरला सगळं काही खरं सांगून महिपती आणि साक्षीच्या जाळ्यात अडकलेला असतो. तेव्हा आता साक्षी विचारते की दागिने सापडले म्हणजे? तर नागराज आता घाबरतो आणि त्यानंतर महिपतच्या घरातून दागिने चोरल्याचं नागराजच्या लक्षातही येतं. तेव्हा आता नागराज लगेच पालटतो आणि तिथे महिपतला सांगतो की अरे महिपत, त्या इन्स्पेक्टरला खोटं बोलून मी गंडवलं आहे. अरे दादाने पोलीस कंप्लेंट केली आहे आणि जर या सगळ्या प्रकरणामध्ये मी अडकलो तर पोलीस तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतील ना. नागराजवरती आता महिपत आणि साक्षी या दोघांनाही संशय आलेला असतो. साक्षी तिथे आता नागराजला विचारते की दागिने सापडले म्हणजे एक्झॅक्टली आता दागिने नक्की कुठे आहेत. त्यावरती नागराज जरा गडबडलेला असतो परंतु तो सावरून घेतो. तिथे महिपत आणि साक्षीला सांगतो की म्हणजे मला काय माहिती दागिने कुठे आहेत ते. प्रतिमा वहिनीचा एक दागिना मी तुम्हाला इथे आणून दिला होता, परंतु ते सगळं सोडा, जाऊ द्या. ती प्रतिमा येऊन आपल्या डोक्यावरती बसली आहे ना, तिचं काय करायचं आहे ते बघा आधी. नागराजने विषयाला तर वेगळेच फाटे फोडलेले असतात. नागराज आता खूप चिडलेला असतो आणि त्या महिपतला म्हणतो की अरे तू ना फक्त दारूच ढोसत राहा. अरे काय सुचतंय की नाही तुला? आता त्या प्रतिमा वहिनीचं नक्की काय करायचं आहे? तो आरडाओरडा करत असतो. तेव्हा आता साक्षी म्हणते की 1 मिनिट, आता या प्रकरणामध्ये नक्की मार्ग कसा काढायचा आहे याचा विचार करा. उगाचच आता एकमेकांच्या जीवावर उठून काही उपयोग होणार नाहीये इथे. साक्षी आता तिथे नागराजला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु नागराज हा आरडाओरडा फक्त त्याने केलेली चोरी झाकण्यासाठी करत असतो. त्या दोघांचंही लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी करत असतो. तर इकडे आता सुभेदारांचे सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर तिथे आता प्रताप पुन्हाईला सांगत असतो की आज तुझी खूप दगदग झाली आहे, त्यामुळे तू जाऊन आराम कर. तेव्हा आता पुन्हाची सांगते की नाही, माझी कसली दगदग झाली आहे, मला काही नाही होणार आहे. तर तिथे आता अश्विन रविराजला सांगतो की रविराज काका, तू ना आज माझ्या रूममध्ये झोप, आपण ना मस्त गप्पा मारत झोपूयात. तेव्हा आता रविराज हसतो. तर त्यानंतर आता कल्पना तिथे म्हणते की अगं सायली, प्रतिमा खूप घाबरली आहे, बिथरली आहे, तिला तिच्या रूममध्ये एकटीला झोपू देणं मला बरोबर वाटत नाही. तेव्हा आता सायली सांगते की आई नका काळजी करू, आज मी प्रतिमा आत्यांसोबत झोपणार आहे आणि त्यांची काळजीही घेणार आहे. त्यावर ते आता प्रिया लगेचच नाटकं सुरू करते आणि ती म्हणते की मला असं वाटतं की आईची काळजी घेण्यासाठी सगळ्यात जास्त तर तिच्या मुलीने तिच्या जवळ असायला हवं. प्रिया परत आता खूप मोठा मूर्खपणा करायला निघालेली असते. एकतर प्रतिमा सायलीशिवाय कोणाचं काहीच ऐकत नसते, कोणाला ती अंगाला हात सुद्धा लावू देत नसते आणि तरीसुद्धा आता मूर्खासारखं प्रिया प्रतिमाच्या जवळ जाते आणि तिला सांगते की अगं आई, आज मी तुझ्यासोबत राहते. आणि त्यानंतर ती प्रतिमाला आता जबरदस्तीच करायला लागते. ती तिचा हात ओढते आणि तिला सांगत असते की चल ना आई, मी आहे ना तुझ्यासोबत. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की हे बघ, तू घाबरू नकोस तन्वी, तू प्रतिमाला काही करू नकोस. आज सायली तुझ्यासोबत झोपेल. सायली, तू प्रतिमाला घेऊन जा रूममध्ये, असं सांगितल्यानंतर सायली सुद्धा आता तिथे प्रतिमाला घेऊन जाते. तर प्रियाचा परत एकदा पोपट झालेला असतो. त्यानंतर अस्मिता पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी चल, मी तुला तुझ्या रूममध्ये सोडून येते. तेव्हा आता सगळेच जण आपापल्या रूममध्ये जायला निघतात. तर आता सायली आपल्यासोबत रूममध्ये नाही आहे, यामुळे अर्जुन जराचा अस्वस्थच असतो आणि तो स्वतःलाच सांगतो की चला अर्जुन सुभेदार, आज तुम्ही एकटेच आहात झोपण्यासाठी, आणि तो त्याच्या रूममध्ये निघून जातो. इकडे आता साक्षी ही महिपतला चहा विचारत असते. ती म्हणते की अण्णा, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. तुम्ही नक्कीच त्या प्रतिमाला त्यावेळी मारलं होतं की फक्त
सगळ्यांना खरं वाटावं म्हणून थाप मारली होती. तेव्हा आता महिपत चिडतो आणि तो म्हणतो की अगं नाही का बाई, या माझ्या हाताने त्या प्रतिमाला मी जाळलं होतं. त्यावर ते आता साक्षी मग विचारते की मग ती जिवंत कशी काय आहे? ती प्रतिमा जी सुभेदारांच्या घरामध्ये आली आहे ती कोण आहे मग नक्की? तर महिपत आता तिथे साक्षीला सांगतो की माझ्या या हाताने, स्वतःच्या हाताने मी त्या बाईला जाळलं होतं. कारण जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे आपण घडवून आणला होता, त्यावेळी मी जाऊन तिथे बघितलं होतं तर तिथे किल्लेदार आणि त्याची मुलगी नव्हतीच. ही बाई एकटीच कुडत पडली होती. त्यानंतर मी जाऊन स्वतः तिचा चेहरा जाळला होता. ती जिवंत राहणं शक्यच नाही आहे, असं महिपत आता ठाम विश्वासाने सांगत असतो. तर त्यानंतर आता साक्षीला पडलेला प्रश्न ती महिपतला विचारते. ती म्हणते की मग अण्णा, ही बाई नक्कीच प्रतिमा आहे की नाही? त्यावर ते आता महिपत सांगतो की अगं नाही गं बाई, मला ना असं वाटतंय की आता ती प्रतिमा नाहीच आहे आणि ही नक्कीच कुठली तरी दुसरी बाई आहे आणि ते सुभेदार सगळे आपली प्रतिमा प्रतिमा म्हणून तिला कवटाळून धरतायत. तेव्हा आता साक्षी विचारते की परंतु अण्णा, एकट्या सायलीचा गैरसमज होऊ शकतो, परंतु अख्ख्या घराचा नाही ना? तेव्हा आता साक्षी विचारते की बाकी सगळेच जण कसे त्या बाईला प्रतिमाच समजत आहेत, एकट्या सायलीचा नाही तर सगळ्यांचाच गैरसमज होतोय असं तर नाही ना मानू शकत. त्यावर ते आता महिपत सांगतो की नक्कीच काहीतरी झोल आहे, परंतु काय झोल आहे हे लक्षात येत नाहीये. आणि त्यानंतर तो ढसाढसा परत दारू प्यायला लागतो. त्याला ना आता डोकं फुटायची वेळ आलेली असते, कारण नागराजने बॉम्बच असा फोडलेला असतो. इकडे आता संध्याकाळी सगळेच जण झोपलेले असतात. त्यावेळी पूर्णाची मात्र आनंदाने भारावून गेलेली असते. अर्जुनच्या वाढदिवशीचा तो प्रसंग आता तिला आठवत असतो की प्रतिमाने आता पूर्णाईला आनंदाने घट्ट मिठी मारलेली असते. आपली लेक जी 20-22 वर्षापूर्वी दुरावलेली असते ती परत आल्याने पूर्णाची खूप खुश असते. तर तसंच तीच अवस्था अगदी रविराजांची सुद्धा असते. रविराजांनाही झोप येत नसते. रविराजांना सुद्धा आता पूर्वीचं सगळं आठवायला लागलेलं असतं. हळूहळू एक एक प्रसंग प्रतिमाचे आठवत असतात. रविराज सुद्धा आपल्या प्रतिमाला परत आलेलं पाहून खूप खुश असतात. पूर्णाजी आणि रविराज या दोघांनाही आता प्रतिमाचा तो शेवटचा दिवस आठवत असतो की ज्यावेळी ती दुरावलेली असते. त्यांचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्यामुळे ते दोघेही खूप अस्वस्थ असतात. इकडे आता प्रतिमाला आणि सायली आहे, या दोघींनाही झोप येत नसते. तेव्हा प्रतिमा उठून बसते. सायली विचारते की काय झालं प्रतिमा आत्या, तुम्हाला झोप येत नाहीये का? तेव्हा प्रतिमा होकार देते. तर सायली म्हणते की हे घर तुमच्यासाठी आता नवीन आहे ना, त्यामुळे कदाचित तुम्हाला झोप लागत नसेल. तुम्ही माझ्या मांडीवरती झोपा, मी तुम्हाला थापटवून झोपवते. तेव्हा आता प्रतिमा सायलीकडे पाहून हसत असते. तर सायली सांगते की प्रतिमा आत्या या हो, तुम्हाला नक्की झोप लागेल. तर त्यानंतर प्रतिमा सायलीचं ऐकतेही आणि सायलीच्या मांडीवरती झोपते. तेव्हा एकदा एखाद्या लहान बाळासारखं आता सायली तिला थापटवून अंगाई म्हणून झोपवत असते. प्रतिमा लहानपणी जशी तन्वीला, तिच्या मुलीला झोप लागत नसताना जशी तिच्यासाठी अंगाई गायची, अगदी तसंच सायली आता प्रतिमासाठी म्हणजे तिच्या खऱ्या आईसाठी अंगाई गात असते. सायली जेव्हा अंगाई गात असते प्रतिमासाठी, त्यावेळी तिकडे अंगाई आता पूर्णाची, रविराज, प्रतिमा, कल्पना, अर्जुन या सगळ्यांना ऐकू गेलेले असते. तर अर्जुन आता सायलीचा आवाज ऐकून खूप खुश होतो. पूर्णाई सुद्धा आता खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर सगळेच एक एक करून पटापटा आता आपल्या रूममधून बाहेर पडत असतात. तर थोड्या वेळाने इकडे आता कल्पना, प्रताप, रविराज, प्रिया, पूर्णाजी, अर्जुन सगळेजण आता घरातले तिथे ते अलौकिक दृश्य पाहण्यासाठी आलेले असतात. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. सायलीची प्रतिमाबद्दलची ओढ, माया, तिच्यावरचं प्रेम पाहून आता सगळेजण भारावून गेलेले असतात. तेव्हा आता पूर्णाईच्या डोळ्यातून तर अश्रू बंदच नसतात. हळूहळू आता सायलीच्या अंगाईने प्रतिमाला झोप येत असते. तेव्हा पुन्हा आता तिथे इशारा करते, गप्प बसा आणि हळुवारपणे बाहेर जाऊयात म्हणून. तर त्यानंतर एक एक करून आता सगळेजण बाहेर जात असतात. परत परत रविराज फिरून आता सायलीकडे पाहत असतात. सायली ज्या प्रकारे आता प्रतिमाची काळजी घेत असते ते पाहून रविराजांचा आता सायलीवरचा विश्वास दृढ होत चाललेला असतो. तर त्यानंतर रविराज सुद्धा आता हळुवारपणे दरवाजाचा आवाज न होता पटकन दरवाजा बंद करतात आणि तेथून जातातही. तर इकडे आता प्रतिमा झोपलेली असते. तेव्हा सायली विचार करते की मी माझी जवळची माणसं कधी पाहिलेली नाही आहेत. मी नेहमी विचार करायचे की माझी आई किंवा माझे एखादाही माणूस माझ्यासोबत का नाही आहे, माहीत नाही का? परंतु प्रतिमा त्या जेव्हा मी तुम्हाला बघते ना, तेव्हा मला सतत वाटत राहतं की आपलं काहीतरी नातं आहे. मला सतत हेच वाटत राहतं की आपल्यामध्ये काहीतरी बंधनं आहेत. मी ना माझ्या आईला कधीच पाहिलं नाही,
परंतु जेव्हा जेव्हा मी तुम्हाला पाहते ना प्रतिमा आत्या, तेव्हा सतत असं वाटतं की माझी आई नक्कीच तुमच्यासारखी असेल. तेव्हा आता सायलीला खूप भरून आलेलं असतं आणि सायली खूप हळवीही झालेली असते. त्यानंतर जेव्हा सायली आता मायेने प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवत असते, तेव्हा आता प्रतिमा नकळतपणे सायलीचा हात घट्ट पकडते आणि झोपी गेलेली असते. तेव्हा आता सायलीला स्वतःचे अश्रू रोखताच येत नसतात. 20 वर्षापूर्वी दुरावलेल्या या मायलेकी नियतीने परत यांना एकत्र आणलेलं असतं. दुरावलेल्या या नात्यांची वेण हळूहळू आता घट्ट व्हायला लागलेली असते. इकडे आता प्रियाला झोप येत नसते आणि त्यातून आता तिची चिडचिडही खूप वाढलेली असते. ती विचार करते की ही प्रतिमा परत कशासाठी आली आहे आणि आली ती आली त्या सायलीला चिकटून बसली आहे. आता जर हे सगळं असंच घडत राहिलं तर एक दिवस असा येईल की सगळ्यांनाच कळेल की तीच त्यांची खरी मुलगी आहे ते. आणि असं जर झालं ना तर मंदिराच्या बाहेर प्रतिमाच्या ऐवजी मला भीक मागत बसावी लागेल, असा विचार करून प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. प्रियासाठी ही धोक्याची घंटा असते. त्यानंतर प्रिया जेव्हा आता अस्मिताकडे पाहते तेव्हा ती विचार करते की अस्मिता तर घोरत पडली आहे इथे. हिला ना प्रसंगाचं काहीच गांभीर्य नाही आहे. परंतु मला या सिच्युएशनचा आता फायदा उचलायला हवा आहे, कारण सायली नेहमीसारखी पुढे पुढे करत ती प्रतिमासोबत आता रात्रभर थांबणार आहे. तेव्हा अर्जुन रूममध्ये एकटाच असेल आणि या संधीचा मला आता फायदा घ्यावा लागेल, असा आता प्रियाच्या डोक्यामध्ये कानेडा विचार आलेला असतो. तर नालायक प्रिया आता त्यानंतर स्वतःचे केस मोकळे सोडते आणि विचार करते की सायली, तू बाकी सगळ्यांना इम्प्रेस करत बस, तोपर्यंत मी तुझ्या नवऱ्याला इम्प्रेस करते. तर तिकडे अर्जुन सुद्धा आता रूममध्ये एकटा असतो आणि सायलीशिवाय आता त्याला झोप लागत नसते. अर्जुनच्या बाजूची जागा आता रिकामी असते जी की सायलीची असते. तेव्हा आता अर्जुन त्या बाजूने ओळतो आणि तिथे म्हणायला लागतो की हे काय मिसेस सायली, मला एकट्यालाच इथे रूममध्ये सोडून निघून गेलात तुम्ही. मिसेस सायली, तुमच्या लक्षात का येत नाहीये, तुम्ही माझ्या बाजूला असण्याची आता मला सवय झाली आहे, असं अर्जुन आता लाडात येऊन बोलत असतो. तुम्हाला माहिती आहे का मिसेस सायली, या रूममध्ये ना मी तुमच्याशिवाय स्वतःला इमॅजिनच नाही करू शकत आहे. मी तुम्हाला खूप मिस करतोय मिसेस सायली. मी तुमच्याशिवाय माझं आयुष्यसुद्धा इमॅजिन करू शकत नाही आहे मिसेस सायली. कारण का माहिती आहे का, कारण मी तुमच्या प्रेमात पडलो आहे, असं बोलून अर्जुन आता एकटाच खुश असतो. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी ना आज सिनियरला जेव्हा बघितलं ना तेव्हा माझ्या लक्षात परत एकदा आलं की आपल्या आयुष्यात लाईफ पार्टनर किती महत्त्वाचा असतो. सिनियरने प्रतिमा आत्याशिवाय कसे दिवस काढले असतील काय माहिती. तर त्यानंतर अर्जुनला आता प्रतिमाची जी बॉडी झालेली असते की म्हणजे प्रतिमा समजून त्यावेळी सुद्धा सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की या प्रतिमा त्या नाहीच आहेत, माझी खात्री आहे नक्कीच आपल्या प्रतिमा त्या आपल्या आसपासच कुठेतरी आहेत. त्यानंतर अर्जुन झटक्यात आता उठतो आणि त्याच्या डोक्यात विचार येतो. तो विचार करतो की मला आता सिनियरला जाऊन विचारावं लागेल की मग ती डेड बॉडी नक्की कोणाची होती आणि जर ती डेड बॉडी आपल्या प्रतिमा आत्याची नव्हती तर मग DNA टेस्ट कसं काय मॅच झाले. इतक्यात जेव्हा आता दरवाजा वाजतो तेव्हा आता अर्जुन खूप खुश होतो, कारण त्याला वाटतं की त्याच्यासाठी सायली परत आली आहे. अर्जुन विचार करतो की नक्कीच मिसेस सायलीला सुद्धा आता माझी सवय लागली असणार आहे आणि म्हणून त्यांना झोप येत नाहीये, म्हणून ते परत आले आहेत. आणि अर्जुन खूप खुश होऊन जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा समोर पाहून आता अर्जुन चकितच होतो, कारण तिथे आता प्रिया आलेली असते आणि अर्जुन आता प्रियाला पाहून जरासा घाबरतोच. तेव्हा आता प्रिया विचारते की अरे अर्जुन, असं का बघतोस माझ्याकडे एखादं भूत पाहिल्यासारखं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तू इथे. तर त्यानंतर प्रिया हळूहळू आता अर्जुनच्या जवळ यायला लागलेली असते. अर्जुन आता घाबरून मागे मागेच सरकत असतो. तेव्हा आता त्या प्रियाला आपल्यापासून असं कसं दूर करायचं याचा अर्जुन विचार करत असतो. तेव्हा आता प्रिया अर्जुनला सांगत असते की त्या दिवशी सायली अलिबागमध्ये अचानक आली ना, त्यामुळे आपल्याला काही बोलताच आलं नाही. आणि तुला माहिती आहे का अर्जुन, आज माझी आई परत आली आहे ना, तर माझा आनंद मला तुझ्यासोबत शेअर करायचा आहे. प्रियाने त्या आता अर्जुनच्या गळ्यातच हात टाकलेला असतो आणि ती आता तिच्या गळ्यातच पडायला लागलेली असते. तेव्हा आता अर्जुन खूप घाबरलेला असतो. अर्जुन पटकन आता तिच्या पासून आता कसा तरी दूर पळतो आणि त्यानंतर आता AC ऑन करतो. तेव्हा तो सांगतो की घाम खूप येतो आहे ना, AC ऑन करतोय. आणि अर्जुनला आता त्या प्रियाला कसं कटवायचं याचा विचार करत असतो. तेव्हा आता प्रिया अर्जुनला सांगते की अर्जुन, मला नक्कीच वाटत होतं की तू सुद्धा माझ्यासारखा असाच जागा असणार आहे. तेलिपती. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हां हो. अर्जुनला काही कारण काढून आता प्रियाला या रूममधून बाहेर हाकलवायचं असतं, परंतु त्याला तसं करताही येत नसतं, कारण प्रियाला जाळ्यात अडकवण्यासाठी अर्जुन आता सायलीला सांगूनच सापळा रचलेला असतो. आणि आता जर अर्जुन तिच्याशी कठोर वागला तर प्रियाला संशय येऊ शकत असतो. त्यामुळे अर्जुन आता पुरता कोंडीत सापडतो.
हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन जेव्हा आता चेअरवरती बसलेला असतो तेव्हा आता त्याच्या मांडीवरती डोकं ठेवून प्रिया ही त्याच्याच शेजारी बसलेली असते आणि ती अर्जुनला सांगते की अर्जुन, माझी आई परत आली आहे ना आता, तर मला माझ्या आईची खूप सेवा करायची आहे आणि तिच्यावर भरभरून प्रेमही करायचं आहे. इतक्यात आता सायली पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असते. तेव्हा सायलीचं लक्ष अचानक रूमकडे जातं. तर सायली विचार करते की हे अजून जागेच कसे काय आहेत, लाईट्स कशा काय ऑन आहेत आणि त्यामुळे सायली आता रूमकडे निघालेली असते. इतक्यात आता अर्जुनला तिथे भास व्हायला लागतो की नक्कीच आपल्या रूमकडे कोणीतरी येतंय आणि तेव्हा आता अर्जुन प्रियाला सांगतो की 1 मिनिट. आणि जेव्हा अर्जुन आता दरवाजा उघडतो आणि तिथे सायलीला समोर येताना बघतो तेव्हा आता अर्जुनची पळताभुई थोडी झालेली असते. कारण जर अर्जुनच्या रूममध्ये आता प्रियाला जर सायलीने पाहिलं तर सायली किती चिडेल आणि तिला आता समजवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील याचा अर्जुन विचार करूनच घाबरलेला असतो. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेचे डेली एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब